कुठंतरी एक भाषणात मी ऐकलं होतं की करुणा शानबाग नावाची एक महिला जिच्यावरती बलात्कार होतो, जी 42 वर्ष कोमात राहते आणि तिच्या बलात्काराचा निकाल 80 वर्षानंतर होतो। त्यामुळे ही आपली कायदा आणि सुव्यवस्था की बलात्कार होतो एका दिवशी, ती बाई कोमात जाते 42 वर्षापर्यंत आणि निकाल लागतो 80 वर्षानंतर। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था पण कुठेतरी बदलली पाहिजे। त्यामुळे आता जी बलात्कार होत आहेत त्यावेळेस कुठेतरी मुलगी एकटी निघाली तर एक खूप चांगलं वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं की रस्त्यावरनं चालत जाणारी एकटी मुलगी ही संधी नाही तर जबाबदारी असते। त्यामुळे ही प्रशिक्षण की अंगावर कपडे घातले पाहिजेत हे जसं मुलींना शिकवलं जातं तसं मुलांना सुद्धा शिकवणं गरजेचं आहे की तुझी नजर कशी असते। त्यामुळे खूप एका डॉक्टरचं सुद्धा उदाहरण जी 8 साडेआठ पर्यंत एक डॉक्टर एका रुग्णाचा जीव वाचवून येत असते आणि 8 साडेआठ वाजता आल्यानंतर तिची स्फुटते आणि ती एका माणसाला मदत मागते तर ते माणसाची हे काही कारण नसतं। आता जो महत्त्वाचा मुद्दा की मी पण एज्युकेशन का महत्त्वाचं आहे। एक मुलगी जिचे आई वडील हे दुसऱ्यांच्या घरी टॉयलेट साफसफाईचं काम करायचे, मग ती एकदा काय होतं की तिचे जे आई वडील होते ते एका खूप मोठ्या घरामध्ये वॉचमनचं काम करायचे आणि आई धुणं भांडी करायची आणि खूप 1900 सालामध्ये तिथे खूप मोठी होती ते म्हणजे कलर टीव्ही। खूप तुमच्या लहानपणी आता आम्हाला या गोष्टींची सवयच आहे पण तुमच्या लहानपणी कलर टीव्ही म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची। तो कलर टीव्ही चोरीला गेला, तिचे म्हणजे वडील होते ते धूम्रपान करायचे, त्यांना दारू प्यायची सवय होती। मग लोकांनी आरोप काय केला की हिच्याच वडिलांनी चोरी केली म्हणून तिच्यावरती आळ घातला आणि तिच्या आई वडिलांना कामावरून काढून टाकलं। मग वडिलांना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना जेलमधून बाहेर आणायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते। चोराची पुरगी म्हणून तिच्या घरच्यांना हिणवलं जायचं। ती मुलगी आपल्या आईबरोबर एका रानमाळ्यात राहत असते। मग तिची आई आता काय करायचं, शेवटी भूक तरी भागवलीच पाहिजे। मग ती काय करायची, आपल्या टोपलीमध्ये जी सरकारी गावातली अशी दारुगोळा नेऊन एका ठिकाणी विकायची। ते पोलीस जे असतात ते संशय घेऊ नये म्हणून असं बेकायदेशीर काम सुद्धा त्यांनी पोट भरण्यासाठी केलं। एका ठिकाणी जर त्यांना राहायची संधी दिली तरी अक्षरशः त्यांना टॉयलेटमध्ये राहायला सांगायची अशी त्यांची परिस्थिती होती। एकदा काय झालं, त्याची आई धुणं भांडी करायला आत गेली आणि ती मुलगी तिच्या आईला बघण्यासाठी खूप उशीर झाला म्हणून आत गेली तर त्या जी घर मालकी होती तिनं तिच्या अंगावर कुत्रं सोडलं आणि तिने तिथं ओरबाडलं। पण तरीही त्या मुलगीनं कुठेही शिक्षण थांबवलं नाही, ती शिकली, तिच्या आईनं तिची साथ सोडली। पुढे परत ती मुलगी इतकी शिकली एका संस्थेत कामाला लागली। संस्थेत ती दिवसभर काम करायची, रात्री ती CA चा अभ्यास करायची। CA चार्टर्ड अकाउंटंट, ज्याची एक सही करायला कितीतरी हजार रुपये मोजावे लागतात। CA चे अभ्यास करायची। एक अशीच संस्थेत काम करत असताना तिला असं कुठेतरी समजतं की तिचे आई वडील, तिचे जे वडील आहेत जे चोराची पोरगी म्हणून लोकांना भीती वाटायची की ही चोराची पोरगी आहे, हिच्याकडे आपण आपले पैसे कसे द्यायचे, हिच्यावर आपण विश्वास कसा ठेवायचा। ज्यावेळेस तिला समजतं की आपले वडील ज्यावेळेस जेलमध्ये गेलेले असतात ते असेच कुठेतरी पडलेले असतात, मग घरी वडिलांचं छत्र नाही, ती मुलगीच कुठल्या तरी एका संस्थेत राहत असत्या म्हणून ती तिच्या वडिलांना एका वृद्धाश्रमात घेऊन गेल्या। वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथूनही त्यांचे प्रॉब्लेम्स तिला ऐकायला यायला लागले की तुमचे वडील दारू पितात, तुमचे जे बाकीचे वृद्ध आहेत त्यांना त्यांच्याकडे त्रास देतो, ते शिव्या देतात। मग ते गोष्टी ऐकल्यानंतर सुद्धा तिला सारखं ती भांडणं मिटवायला जायला लागलं। त्यात ती CA चा अभ्यास करायची। पण परत काही वर्षानंतर तिचे वडिलांचा मृत्यू होतो पण तरीही ती मुलगी आज CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट। लहानपणी ज्या मुलगीला चोराची पोरगी आणि पैसे द्यायला हात धजायचे, आज ती मुलगी चार्टर्ड अकाउंटंट आहे। आज सगळी माणसं तिच्या हातात पैसे, आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून तिच्याकडे देतात। त्यामुळं एज्युकेशनची जी पॉवर आहे ती ह्याच गोष्टीची आहे। आता खूप महिला आधी आल्या नव्हत्या, नंतर काहीशा जॉईन झाल्या, त्यामुळे बिझनेसचं महत्त्व जे आधी सांगितलं ते काही मी रिपीट करणार नाही। पण एक मुलगी तिचंही